नमस्ते मैत्रिणींनो, तर शिलाई कोर्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, इथे तुम्ही बघू शकता आपण बोटनेक ब्लाउजची इथे सिरीज चालू केलेली, परंतु बोटनेक ब्लाउज मध्ये मी तुम्हाला आज आपला हा तिसरा व्हिडिओ आहे बोटनेक ब्लाउज मध्ये ॲडव्हान्स मध्ये। तर ऍक्च्युली जो फ्रंट बाजूला आपला डीप नेक आणि बॅक साइडला बोटनेक, तर त्याच्यामध्ये पण गळ्याचे शेप असणार आहे आणि त्या शेप नुसार आपण इथे कटिंग करणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण कटिंग केलेलं आहे। तर हे बॅक साइडचं पार्ट आहे आणि फ्रंट साइडचं पार्ट तुम्ही इथे बघू शकता। तर ह्या पद्धतीने आपला फ्रंट बाजूचा पार्ट आहे, तो फ्रंट पार्ट आपण कसा कट केलेला आहे तो आपण मायनस करून इथे कट केलेला आहे। तर तुम्हाला किती मायनस करायचं आहे आणि कसं मायनस करायचंय, आता त्याच्यामध्ये एका ताईची खूप छान अशी कमेंट्स होती। एका ताईने मला विचारलं होतं की ताई, बऱ्याच व्हिडिओमध्ये असं आहे की ते सांगितलं जात नाही, जसं की बॅक साइडला बटन असतं, डायरेक्ट पॅक असतं किंवा पट्टी असते आणि खाली नेकचा शेप असतो। ओके, ह्या पद्धतीने आपले बोटनेक मध्ये शेप येतात किंवा एखाद्या नेक मध्ये आपण डायरेक्ट नॉट लावतो। मग नॉट ज्यावेळेस आपण जो ब्लाउज वेअर करतो त्यावेळेस नॉट मध्ये 1 इंचाचा किंवा 1.5 इंचाचा तो डिस्टन्स तयार होतो। तर अशा वेळेस जे आर्महोल मध्ये जे बदल होतात ते कशा पद्धतीने बदल करायचे, किंवा डायरेक्ट अटॅच असेल आपला बटन, डायरेक्ट आपण अटॅच करत असेल तिथे थोडाही गॅप नसेल, त्यावेळेस ओढल्यासारखं वाटतं किंवा खेचल्यासारखं होतं। तर अशा वेळेस सुद्धा तुम्हाला कटिंग मध्ये आर्महोल मध्ये कुठे बदल करायचं ते मी ह्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्हाला कुठेही स्किप करायचं नाही, खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि तुम्हाला 1 बाय 1 एक व्हिडिओ मध्ये मी ज्या स्टेप आहेत ते सांगणार आहे। आणि इथे काय करायचं, मेन मुद्दा म्हणजे जो तुमचा फ्रंट बाजूचा नेक आहे तो जास्त लूज पडतो, तर लूज पडू नये म्हणून त्याच्यासाठी ही ट्रिक्स तुम्हाला वापरायची। तर ह्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर तुमचं जे मेजरमेंट आहे ते कधीच चुकणार नाही आणि तुम्हाला फिक्स मी मापानुसार कटिंग सांगणार आहे। तर मापानुसार कटिंग करताना तुम्हाला जे आर्महोल राऊंड आहे ते कितीच्या किती दरम्यान येणार आहे ह्या मेजरमेंट मध्ये ते सुद्धा सांगितलं जातं आणि जो मुंडा राऊंड आहे तो सुद्धा सांगितलं जातंय। कमी जास्त त्याच्यामध्ये जे 2-3 मेजरमेंट सांगितलेले आहेत ते कमी जास्त येऊ शकतात, पण फिक्स तितकं मेजरमेंट असतं, म्हणून तुम्हाला ते लिहून ठेवायचे आहेत। आणि तुमच्याकडे कस्टमर येत असेल किंवा तुमचा स्वतःचा मेजरमेंट असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने ब्लाउज वरती येऊन मोजायचं आहे ते सुद्धा तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर तुम्ही त्या पद्धतीने कटिंग करू शकता आणि आधीचे व्हिडिओ तुम्ही 2 बघितले नसेल तर ते नक्की बघा, म्हणजे ते पण तुम्हाला बघितल्यानंतर हे 1 बाय 1 तुम्हाला बघायचं आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही। तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडव्हान्स क्लासमध्ये बोटनेक ब्लाउज, फ्रंट बाजूला ओपन नेक, बॅक साइडला बोटनेक, तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत ते म्हणजे 34 साइजचं कटिंग बघणार आहोत। तर 34 साइजमध्ये तुम्हाला हीच पद्धत वापरायची, फक्त तुमचे थोडेफार मेजरमेंट चेंज होणार आहे। बाकी जे बॅक साइडचा जो नेक आहे तो कसा आहे, त्याला बॅक साइडचा जो नेक आहे बोटनेक आहे, परंतु त्याला नॉट सुद्धा लावलं जातं किंवा बटन आणि नॉटमध्ये अडकवलं जातं बटन, त्याच्यानंतर डायरेक्ट पॅक असतो। तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये पण बोटनेकचे शेप असतात, तर त्याच्यानुसार सुद्धा कटिंगमध्ये थोडाफार बदल होतो किंवा शोल्डरमध्ये कमी जास्त करता येतं आपल्याला। तर 1 बाय 1 जसं जसं आपण नेक बघणार त्या पद्धतीने आपण इथे कटिंग बघणार आहोत। ओके, तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट आपल्याला बंद नेक बघायचं आहे। तर इथे 34 साइजमध्ये शोल्डर आपले येणार आहे ते 14 इंचचं शोल्डर आहे, त्याचा दुसरा भाग घेतला 7 इंच। तर अशा पद्धतीने हे शोल्डर आहे आपलं 34 साइजमध्ये। इथे शोल्डर हा 14.5चा पण येऊ शकतो। ओके, त्याच्यानंतर आर्महोल राऊंड 15चा आहे, पण 15.5 पण येऊ शकतो, 14.5 पण आर्महोल राऊंड येऊ शकतो, त्याचा दुसरा भाग घेतला 7.5 इंच। आता इथे मला काय करायचं आहे, आपल्याला सर्वात पहिल्यांदा शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपण काय करूया, पूर्ण उंची घेणार आहोत इथे। तर पूर्ण उंची आपली जी तुमची जी कस्टमरची असेल किंवा स्वतःची असेल ती तुम्हाला इथे उंची घ्यायची आहे। तर माझी इथे 13.5 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केलं तर 14.5 इंचावरती मार्किंग केलं मी इथे। साडे 14 इंचावरती मार्किंग करून इथे स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची। ड्रॉ केल्यानंतर आपल्याला आता शोल्डर घ्यायचं। ते शोल्डर माझं बॅक साइडचा जो नेक आहे तर इथे तुम्हाला स्क्रीनवरती मेन्शन करून देते मी तुम्हाला, म्हणजे ह्या पद्धतीचा नेक आहे, त्याच्यामुळे आपलं जे शोल्डर आहे ते 7 इंचाचं आहे। ओके, तर 7 इंचामधून आपल्याला काय करायचं आहे, इथे जो नेक आहे इथे तुम्ही बटन पण ऑप्शन म्हणून लावू शकता किंवा डायरेक्ट बंद पण ठेवू शकता। तर इथे आपण 7 इंचाचं शोल्डर ठेवणार आहोत। याच्यामधून आपण फक्त 2 लाईनचं अशा पद्धतीने मायनस करणार आहोत। हे बघा,
निम्म शोल्डरमधून आपण 2 इंचाचं इथे मायनस केलं. ओके, तर हे 2 इंचाचं मायनस केव्हा करायचं आहे, जर तुम्ही नॉट किंवा बटन लावत असतील तर तुम्हाला मायनस करायचं आहे. ॲक्च्युली जर तुम्हाला इथे डायरेक्ट पॅक ठेवायचं असेल बॅक साईडचं बोटनेक, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, जितकं शोल्डर आहे तितकं ठेवायचं आहे 7 इंच. ओके, इथे मी 5.25 इंच घेतलेलं आहे, खाली पण 5.25 इंचावरतीच मार्किंग करणार आहे. आता वरच्या बाजूने आपल्याला काय करायचं आहे, इथे 7 इंचावरतीच पुन्हा एक मार्किंग करायचं आहे. अशा पद्धतीने 7 इंचावरतीच मार्किंग इकडे पण करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे बॉक्स तयार करून घेणार आहोत आपण. इथे आपल्याला काय करायचं आहे, जे शोल्डर उतार आहे तो आपल्याला इथे द्यायचा आहे, तो म्हणजे अर्धा इंच आणि एक लाईन द्यायचं आहे. आणि इकडनं आपल्याला काय करायचं आहे, आता फ्रंट बाजूला जर आपलं फ्रंट बाजूला पण बोटनेक राहिला असतं तर इथे 2.5 इंचापासूनच आपण शेप दिला असता. ओके, तर हा शेप आपल्याला काय करायचं आहे, 2.5 इंचापासून नाही द्यायचं. तर इथे आपला बॅक साईडचा तुम्हाला आता इथे गळा रुंदी किती ठेवायची, सपोज इथे मला गळा रुंदी ही म्हणजे जी शोल्डर पट्टी ती मला इथे सपोज 3 किंवा 2.5 इंचाची पाहिजे असेल तर शक्यतो आपण 3 इंचाची ठेवतच नाही, तर आपण 2.25 इंच किंवा 2.5 इंच ह्या पद्धतीने शोल्डर पट्टी ठेवत असतो. तिथे आपण 2.25 इंचाची तयार ठेवणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपल्याला गळ्याच्या साईडला 2 लाईन आणि ह्या बाजूला अर्धा इंच, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 1.25 इंच तुम्ही ॲड करू शकता एक्स्ट्रा त्याच्यामध्ये. ओके, तर इथे माझी जी गळा रुंदी आहे ती जवळजवळ 4.25 इंच आलेली आहे. तर 4.25 इंचावरती मी इकडनं मार्किंग करून घेत आहे. हे बघा ह्या पद्धतीने. तर इकडे पण 4.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे आपल्याला. आता वरच्या बाजूने आपल्याला किती इंचावरती मार्किंग करायचं आहे, 3.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. 3 इंचाचं बोटनेक हवं आहे आपल्याला. आता इथे आपल्याला अशा पद्धतीने हा फ्रेंच कर्व आहे त्या साहाय्याने आपल्याला काय करायचं, इथे शेप देऊन घ्यायचं आहे. हलकंसं थोडंसं आपलं जे इथे शेप आहे तो बाहेरच्या साईडने जाणार आहे. तर तुम्ही म्हणणार की परत आपली गळा रुंदी वाढणार आहे, बिलकुल नाही वाढणार, कारण आपलं शोल्डर हे इथून दाबलं जाणार आहे, म्हणजे इथून तर आपलं हे शोल्डर उतार येणार आहे. तुम्ही इथे बघू शकता हे शोल्डर उतार येणार आहे. मग त्याच्यानंतर आपलं इथून जे आहे ते शोल्डरमध्ये इथे आपलं हे दाबलं जाणार आहे या पद्धतीने. तर हलकंसं इथे कोण तयार होतो तर तो होऊ नये म्हणून काय करायचं, एक लाईनचं थोडंसं खालच्या बाजूने घ्यायचं आहे. हे बघा ह्या पद्धतीने, म्हणजे जेणेकरून जो पॉईंट तयार होतो तो पॉईंट इथे तयार होणार नाही. ओके, तर हे झालं आपलं गळ्याचं. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही किती शिलाईमध्ये दोन्ही साईडला अर्धा इंच दाबत असते ते 1 इंच मार्जिन घ्यायचं, म्हणजे जेणेकरून जी शोल्डर पट्टी आहे तुमची ती तितकी शिवून तयार होणार. आता इथून आपल्याला काय करायचं, हे जे शोल्डर उतार दिला आहे तिथून आपल्याला काय करायचं, टेप ह्या पद्धतीने पकडायचं आहे आणि याचा आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचं आहे. सेंटर काढल्यानंतर तुम्हाला इथून काय करायचं, तुमचं पाठीमागे जास्त खिचाव होत असेल तर तुम्हाला इथे काय करायचं, अर्धा इंचावरतीच हा शेप द्यायचा आहे किंवा 2 लाईनवरती. तर इथे मी 2 लाईनवरतीच हा शेप देणार आहे. ओके, आणि इथून 1.25 इंच आपल्याला घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर इथे 1.25 इंच घेतला तर इथे बरोबर ते अर्धा इंचावरती आपला शेप हा येत असतो. हे बघा अर्धा इंचावरती, म्हणून इथे घेतलं काय, इथे घेतलं ते सेमच. इथे आपण जर 2 लाईनचं घेतलं तर इथे अर्धा इंचाचं क्रॉस आतमध्ये घ्यायचं आहे. जर इथे अर्धा इंच तुम्हाला शेप पाहिजे तर इथे तुम्हाला 1.25 इंच घ्यायचं आहे. इथे 1.25 इंच पाहिजे तर इथे 1 इंच घ्यायचं. अशा पद्धतीने हे म्हणजे याच्यामध्ये घेतलं जातं बोटनेक ब्लाऊजमध्ये. ओके, तर इथे फक्त आपण 2 लाईन आतमध्ये आलेलो आहोत आणि इथून काय करायचं आहे, आपल्याला अर्धा इंचावरतीच इथे शेप द्यायचं आहे. अर्धा किंवा 1.25 इंचावरती शेप तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे चौथा भाग घ्यायचा, 34 साईजचं 8.5 इंच येणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लुजिंग घ्यायची अर्धा इंच आणि 1.5 इंच इथे आपल्याला मार्जिन ॲड करायची आहे. अशा पद्धतीने शेप घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे आता हे मी ह्या साईडने फिरवून घेते. सर्वात पहिल्यांदा इथे आपण डॉटमध्ये शेप देऊन घेऊया. आता इथे मी डार्क करून घेते म्हणजे तुम्हाला समजेल.
आता इथून आपल्याला काय करायचं आहे, हे थोडंसं खाली उतार द्यायचं आहे आपल्याला, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित. आता आपलं जे मुंडा राऊंड आहे ते आपल्याला इथे चेक करून घ्यायचं आहे. जर कमी जास्त होत असेल तर ते आपल्याला काय करायचं आहे, इथे हे बघा इथे आपलं 7.5 आणि 1 लाईन येत आहे. तर परफेक्ट असं आपलं हे मुंडा राऊंड आलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. 7.5 आणि 1 लाईन आपलं हे मुंडा राऊंड येत आहे. तर परफेक्ट असं आपलं हे मुंडा राऊंड आलेलं आहे. तर ह्या पद्धतीनेच तुम्हाला मेजरमेंट घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे. नंतर आपण गळ्याचा शेप देणार आहोत. तर इथे 5.75 इंच चौथा भाग आहे माझा आणि 1 इंच टक्स घेतलेला आहे मी आणि 1.5 इंच इथे आपल्याला मार्जिन ॲड करायची. सो मी अशा पद्धतीने हे मार्किंग करून घेतलं आणि इथे आपल्याला ही फिटिंगची लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. 1/2 इंच आपण इथे लुजिंग घेतलेलं आहे. ठीक आहे. आता इथे आपल्याला खालची जी गळ्याची पट्टी ती तुम्हाला किती हवी असेल, 3ची तयार पाहिजे तर 3.5 इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 3.5 इंचावरती मार्किंग केलं मी आणि इकडनं सुद्धा आपल्याला 3.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इकडे पण 3.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला हा फ्रेंच कर्व थोडासा अशा पद्धतीने पकडायचा आहे. हे बघा या पद्धतीने पकडायचं आहे आणि इथून आपल्याला हा शेप हलकंसं थोडंसं त्या लाईनला आपल्याला जॉईंट करायचं आहे. नंतर आपल्याला हा शेप ह्या पद्धतीने द्यायचा आहे. बघा तर ह्या पद्धतीने आपण हा शेप दिलेला आहे. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्ही बटन पण लावू शकता किंवा डायरेक्ट अटॅच करू शकता. डायरेक्ट अटॅच करायचं असेल तर तुम्हाला 1/2 इंच खाली येऊन मग हा शेप इथून घ्यायचा आहे. ओके. म्हणजे जेणेकरून इथे शिलाईमध्ये 2 लाईन जाणार आणि इथून शिलाईमध्ये 2 लाईन जाणार, म्हणजे ते परफेक्ट इथे तयार होणार आहे डायरेक्ट पॅकमध्ये. ओके. किंवा बटन लावायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट इथून घेतलं तरी सुद्धा चालतं. परंतु तुमचं जे इथे आहे हे जे डायरेक्ट पॅक ठेवायचं असेल तर अशा वेळेस तुम्हाला हे जे आर्मोल आहे इथून तुम्ही 1/2 इंच आतमध्ये येऊन हा शेप देता, तर तो 1/2 इंच आतमध्ये येऊन शेप द्यायचं नाही आहे. ओके. तर ते 1/2 इंच आपण इथे आतमध्ये येऊन शेप जर दिला तर इथे ओढल्यासारखं होतं, म्हणून ते कम्फर्टेबल वाटत नाही. तर तुम्हाला 2च लाईनवरती हा शेप बॅक साईडचा द्यायचा आहे. ओके. जर तुम्हाला इथे नॉट लावायची, थोडंसं नॉटमध्ये अंतर 1 इंचाचं असणार आहे किंवा बटन लावणार आहेत एका साईडला नॉट आणि त्याच्यामध्ये अडकवणार आहेत, तर त्यावेळेस सुद्धा 1/2 किंवा तुमचं 1 लाईनचं त्याच्यामध्ये डिस्टन्स असेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला त्यावेळेस काय करायचं, 1/2 इंचावरती हा शेप इथून तुम्हाला द्यायचा आहे. हे बघा ह्या पद्धतीने. तर अशा पद्धतीने ही जी ट्रिक्स आहे हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही, कारण याच्यामुळेच हे जास्त पाठीमागे खेचल्यासारखं होतं. तर हे होऊ नये त्याच्यामुळे तुम्हाला नेक जो आहे तो इथे तुमचा डायरेक्ट पॅक आहे का, किंवा इथे डायरेक्ट स्ट्रेट पट्टी असते, मग खाली नेक राऊंड असतो, पान नेक असतो किंवा टेम्पल टाईपमध्ये असा नेक असतो, आकार आपण वेगवेगळे देतो आणि इथे पट्टी असते. तर या पद्धतीने जरी आपण घेतो त्यावेळेस सुद्धा 1/2 इंच घ्यायचं नाही, कारण ते डायरेक्ट बंद येतं. म्हणून तुम्हाला काय करायचं, हा शेप 2 लाईनचं अंतर घ्यायचं इथे आणि अशाच पद्धतीने शेप द्यायचं आहे. ज्यावेळेस नॉट असेल किंवा इथे तुम्ही बटन त्याच्यामध्ये डिस्टन्स पडत असेल त्यावेळेस तुम्हाला इथे येणार 1/2 इंच आतमध्ये येऊन शेप द्यायचं आहे. आता हे इथे क्लिअर झालं असेल आणि तुम्हाला समजलं असेल. ओके. तर हे आपलं इथे क्लिअर झालेलं आहे. आता इथे आपलं टक्स आहे त्याची रुंदी उंची काढून घेऊया. नेहमीप्रमाणे आपण जे टक्स घेतो तितकंच आपल्याला इथे टक्स घ्यायचं आहे. निमुळत्या पद्धतीने आपल्याला टक्स इथे द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला वरच्या बाजूला 1/2 इंच हे क्रॉस द्यायचे. अशा पद्धतीने हे आपलं संपूर्ण इथे कटिंग म्हणजे बॅक साईडचं झालेलं आहे. आता बॅक साईडचं हे कटिंग झालेलं आहे, तर आपण काय करणार आहोत, जसेच्या तसं इथे कटिंग करून घेणार आहोत. तर आता इथे आपला कोणता भाग मायनस होणार आहे, तर हा भाग आपल्याला इथे मायनस होणार आहे. लगेच आपण मायनस नाही करणार आहोत, तर आपण फ्रंट बाजूचा पार्ट मायनस करणार आहोत. नाही, इथे आपण 2 लाईनच फक्त आतमध्ये सेंटर काढून घेतलेला आहे. हा भाग फक्त मायनस होणार आहे. त्याच्यानंतर इथून आपण खालच्या बाजूला घेतलं ते मायनस होणार आहे. हा पण भाग आपला मायनस होणार आहे इथे. आता इथे आपण कटिंग करून घेऊया. जसंच्या तसं आपल्याला बॅक पार्ट हा कट करायचा आहे.
आपल्याला सध्या तर इथूनच कट करायचं आहे, आपण बॅक साईडचा पार्ट आपल्याला मायनस करायचं आहे। ठीक आहे, आपण इथूनच कट करून तिथे परत आपण आर्महोलचा जो शेप आहे तो परत पुन्हा आपण ड्रॉ करून घेऊया। हे आपण नंतर नेक आणि हे नंतर कट करणार आहोत, कारण कट करताना आपलं इथून कट होणार आहे, त्याच्यामुळे इथला पॉईंट जाणार आहे फ्रंट बाजूचा। ओके, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सर्वात पहिल्यांदा फ्रंट साईडचा पार्ट आपण इथे ठेवून आणि मार्किंग करून घ्यायचं आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपली जी पद्धत आहे ती म्हणजे 1.5 इंच आपल्याला इथे एक्स्ट्रा सोडायचं आहे, नेहमीप्रमाणे 1.5 इंच सोडून आणि नंतर आपण इथे मार्किंग करणार आहोत। इथे काही कन्फ्युजन वाटत असेल तर ते पण मला परत तुम्ही विचारू शकता, असं काहीच नाही। बोटनेक ब्लाऊजच्या गळ्यानुसार कटिंगमध्ये थोडे थोडे बदल होतात, तर हे बदल गळ्यानुसार मी तुम्हाला प्रत्येक वेळेस जे पॅटर्न शिकवणार त्याच्यामध्ये सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला 1 बाय 1 बघायचे आहेत। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आपला जो शोल्डर आहे तो आपण किती घेतला होता, 7 इंच होतं, त्याच्यामधून 2 लाईन कमी केलं होतं, म्हणजे 7.25 इंचाचं शोल्डर घेतलं होतं। ओके, हे बघा इथे तुम्हाला पुन्हा दाखवते, आपलं हे शोल्डर घेतलं होतं ते म्हणजे 7.25 इंचाचं, इथे आपण मार्किंग करून घेतलं 7.25 इंच। आता फ्रंट बाजूचा गळा जो आहे त्यांचा 6चा असेल, 6.5चा असेल, तर इथे आपण 6 इंचाचा फ्रंट बाजूचा नेक घेणार आहोत। तर त्याच्यासाठी बॅक साईडचा गळा आपला कुठे पसरणार आहे का, नाही, तर इथला गळा जो फ्रंट बाजूचा आहे तो पसरणार आहे, कारण आपण त्याच्यामध्ये 6.5 इंचावरती मार्किंग करणार आहोत। शोल्डरमध्ये अर्धा इंच जाणार, म्हणून आपण इथे 6.5 इंचावरती मार्किंग करणार आहोत। म्हणून आपल्याला इथे काय करायचं आहे, डायरेक्ट 1 इंच इथे मायनस करून घ्यायचं आहे। 1 इंच मायनस केल्यावरती तुम्ही इथे बघू शकता, जवळजवळ आपलं इथे जे शोल्डर येतं ते 6.25 इंचाचं येतं। 6.25 इंचावरती इकडे पण मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि वरच्या बाजूने आपण किती इंच घेतलं तर 7 इंच, तर 7 इंचावरती इकडे पण मार्किंग करायचं जसंच्या तसं। मार्किंग केल्यानंतर तुमचं जे हे शोल्डर आहे ते कितीचं होतं, इथे हे शोल्डर तुम्हाला इथे बघायचं आहे, तर हे 3 इंचाचं शोल्डर आहे। शोल्डर आपलं हे 3 इंचाचं आहे, तर इथे पण आपल्याला किती मार्किंग करायचं आहे, 3 इंचावरतीच मार्किंग करायचं आहे। बघा 3 इंचावरती मार्किंग केल्यानंतर पुढची जी गळारुंदी आहे ती किती येते, 2.5 इंच येते। आता ही गळारुंदी 2.5 येते आणि ही गळारुंदी आपली किती येते, इथे बघूया आपण, तर ही 4.25 इंच आहे। बघा किती डिस्टन्स आहे याच्यामध्ये, तर तुम्हाला ही गळारुंदीचा इथे विचार करायचा नाही, शोल्डर पट्टी आपल्याला त्याचा विचार करायचा असतो। ही शोल्डर पट्टी जितकी आहे तितकीच इथे पण यायला पाहिजे। ओके, आता इथे आपण जे शोल्डर उतार दिला होता तो देऊन घ्यायचा आहे अर्धा इंच, तो पण इथूनच मार्किंग करायचं आहे आपल्याला। मार्किंग केल्यानंतर फ्रंट बाजूच्या गळ्याची सर्वात पहिल्यांदा मार्किंग करून घेऊया, तर 6.5 इंचावरती इथे मार्किंग करायचं आहे आपल्याला। इकडनं पण तुम्ही 2.25 इंचापर्यंत मार्किंग करू शकता फ्रंट बाजूचं, किंवा 2.5 इंच, वरती जितकी गळारुंदी आहे तितकीच। तुम्हाला व्यवस्थित अगदी गोलाकार शेपमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही इथे थोडंसं वाढवू शकता। मी 2.25 इंच घेतलेलं आहे आणि आपल्याला इथे गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। इथे हलकंसं पॉईंट तयार होतं आहे, म्हणून आपल्याला हा पॉईंट काढून टाकायचा आहे। हे बघा, हा जो कोन आहे तो येऊ द्यायचा नाही, म्हणून आपण इथे व्यवस्थित हा कोन पण आपल्याला मायनस करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्ही ह्या पद्धतीने शेप दिल्यानंतर इथे आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे, पुन्हा याचं सेंटर काढायचं आहे। सेंटर काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथून 1.25 इंच आतमध्ये यायचं आहे, किंवा इथून तुम्ही अर्धा इंच आतमध्ये येऊ शकता। ह्या पद्धतीने ड्रॉ केलं तर ते परफेक्ट असं इथे मेजरमेंट येतं। त्याच्यानंतर फ्रंट बाजूच्या मुंड्यापासून आपल्याला इथे घ्यायचं आहे। हे बघा, आपण आतमध्ये क्रॉस दिला आहे, तर तिथून आपल्याला काय करायचं आहे, हा शेप असतो तो 1.25 इंचावरती द्यायचा आहे। हे बघा, ह्या पद्धतीने। नंतर आपल्याला जे इकडचा आर्महोल आहे ते आपण नंतर तयार करणार आहोत, जे छातीचं मेजरमेंट आहे ते आपल्याला नंतर चौथा भाग आपल्याला इथे घ्यायचा आहे 8.5 इंच आणि 1.5 इंच इथे आपण मार्जिन ॲड करणार आहोत। नंतर आपण हा शेप देऊन घेणार आहोत।
हे बघा या पद्धतीने आपण हा शेप दिलेला आहे, परंतु आपला हा फिक्स शेप नसणार आहे, कारण आपण आर्महोल राऊंड हा नवीन तयार करत असतो प्रिन्सेसमध्ये, त्याच्यामुळे तो आपण नंतर देणार आहोत। इथे आपण किती मायनस केलं ते तुम्हाला माहिती आहे। जर हे मायनस आपण जवळजवळ 1 इंच केलेलं आहे। पूर्ण उंची आपली जी होती ती 13.5 तयार होती, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केलं होतं, 14.5 घेतलं होतं, परंतु 34 साईजमध्ये आपण पुन्हा अर्धा इंच फ्रंट बाजूला ॲड करणार आहोत, ते म्हणजे आपण 15 इंचावरती इथे मार्किंग करून घेतलं। एक्स्ट्रा घेतलेलं आहे आपण, कारण फ्रंट बाजूचा पार्ट हा थोडा अर्धा इंचांनी जास्त असतो, कारण टक शिवल्यानंतर तो वरती जातो त्याच्यामुळं। या पद्धतीने आता आपल्याला इथे काय करायचं आहे, 3.4 म्हणजे आपल्याला 3 इंच आणि 4 लाईन इथे घ्यायचं आहे, ते म्हणजे 10वा भागवरती आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे। मार्किंग केलं, स्ट्रेट आपल्याला इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता तुम्हाला इथे टक्स घ्यायचं आहे, तो म्हणजे 2.5 इंचचा टक्स घ्यायचा आहे, तर दोन्ही बाजूला 1.25 इंचाचं मार्किंग करायचं आहे, इकडे पण आणि दोन्ही साईडला इक्वलमध्ये आपण घेत असतो। इथून आता आपल्याला मार्किंग करायचं आहे, हे बघा ह्या पद्धतीने 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे, किंवा थोडंसं कमी पण घेऊ शकता, जसं की 2.25 इंच। उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला, तर उभा टक्स आपला किती येणार आहे, 8.5, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केलं तर 9.5 इंच येतं आहे। तर ह्या पद्धतीने आपला हा टक्सची उंची घेणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही लाईन इथे ड्रॉ करायची। त्याच्यानंतर काय करायचं आहे, इथून वरच्या बाजूला शेप हा स्ट्रेट जाऊ द्यायचा, तर इथे अंतर तुम्ही 1 इंच 1.25 इंच जातो आपला वरती। ओके, तर ह्या पद्धतीने मार्किंग केलं की इथून अंतर आपला हा जवळजवळ अर्धा इंचाचं डिस्टन्स, अर्धा नाही 3 लाईनचं डिस्टन्स ठेवायचं आपल्याला। 3 लाईन घेतलं मी, आणि ही लाईन आपल्याला इथे ड्रॉ करायची आहे। हे बघा ह्या पद्धतीने शेप घेतल्यानंतर आपल्याला हा शेप, इथे पण हे अंतर अगदी परफेक्ट, थोडंसं तिरकस झाली बघा लाईन, तर लगेच आपल्याला स्ट्रेट करून घ्यायची, आणि नंतर आपल्याला ही लाईन इथे जॉईन करायची। आता इथे आपल्याला प्रिन्सेसचा शेप द्यायचा आहे, तर तो शेप आपल्याला देताना ह्या पद्धतीने द्यायचा आहे। दिल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, फ्रेंच कर्वच्या साहाय्याने तुम्ही इथे बघू शकता, हा जो शेप असतो तो थोडासा हलकासा इथे एखाद लाईनचा खाली येतो, बघू शकता तुम्ही, थोडासा खाली आलेला आहे आपला शेप। किंवा तुम्ही हा जो भाग असतो तो स्ट्रेट सुद्धा ठेवू शकता, स्ट्रेट ठेवला तर तो तिथेच असतो। जर जास्त गोलाकार घेतला तो खाली सरकतो, तर तुम्ही स्ट्रेट पण ठेवू शकता किंवा गोलाकार पण शेप ठेवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। आता ही लाईन कुठे जॉईंट होते, इथे जॉईंट होते 1 नंबरच्या लाईनला, तर इथून आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे। तर हलकीशी थोडीशी काय होते, ही लाईन आहे ना थोडीशी पुढे सरकते, हे बघा इथे सरकली माझी, आणि इथून आपल्याला स्ट्रेट खाली घ्यायची आहे, अर्धा इंच खाली यायची आहे। इथून अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे खालच्या बाजूला। मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे बघायचं आहे, तुम्ही बघू शकता हा जो मुंडा राऊंड आहे, इथे आपलं जे अंतर आहे ते किती आलेलं आहे, तर 3 लाईन आपलं हे गॅप आलेलं आहे, तर 3 लाईन इथे पण वाढवून घ्यायचं असतं आपल्याला, जसं की 8.5 इंच अधिक 3 लाईन, आणि नंतर 1.5 इंच आपल्याला मार्जिन याच्यामध्ये ॲड करायचं असतं। किंवा तुम्ही आता इथे मी हा प्रिन्सेसचा शेप देऊन घेते, तर हा नवीन शेप आपल्याला इथे द्यायचा असतो। हे बघा हा शेप मी दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे फोल्ड करायचं आहे। फोल्ड केल्यानंतर तो इथे आपल्याला जुळवायचा आहे, तर आपला हा जो शेप आहे तो अगदी परफेक्ट येणार आहे प्रिन्सेसचा, तुम्ही इथे बघू शकता। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, इथून आपल्याला आता मेजरमेंट घ्यायचं आहे, तर मेजरमेंट घेतल्यानंतर बघू शकता 8.5 इंच परफेक्ट इथे आपलं मेजरमेंट येत आहे, आणि पुढे 1.5 इंच घेतलेलं आहे, तर ह्या पद्धतीने तुम्हाला मेजरमेंट इथे घ्यायचं आहे। ओके, तर हे तुमचं इथे क्लिअर झालं असेल। इथे हलकंसं आपलं काय आहे, इथे थोडंसं शेप आपला हा स्ट्रेट करून घ्यायचं आहे, थोडंसं ऑब्झर्व करायचं आहे, खालीवर होत असेल तर तुम्हाला स्ट्रेट करून घ्यायचं आहे। नंतर इथून आपल्याला 1 इंच वरती यायचं आहे, आणि जी हुकायची पट्टी आहे ती तुम्हाला इथे काय करायची, तुम्हाला बॅक साईडला करायचं तर तुम्ही बॅक साईडला मार्जिन घेऊ शकता, डायरेक्ट कपड्यावरती वाढवायची आहे। इथे 1.25 इंच, हा जो 1.25 इंच आहे तो ह्या बाजूला वाढवायचा आहे आपल्याला,
किंवा तुम्हाला हुकायसाठी इथे तुम्ही थोडंसं वाढवून घेऊ शकता ह्या पद्धतीने. ओके. आता हे अंतर आपलं किती आलेलं आहे, तर हे जितकं आलं 5 इंच 5.25 इंच जितकं येत असेल तितकं तुम्हाला इकडे पण वाढवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने 5 इंचावरती इकडे मार्किंग केलं, इकडे पण आपलं तितकंच आहे. ओके. हे झाल्यानंतर आपल्याला कमरेचा मेजरमेंट घ्यायचं आहे 7.25 इंच. हा जो 1.25 इंच आहे तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे 1.25 इंच. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच मार्जिन. सो मी ह्या पद्धतीने इथे मार्किंग केल्यानंतर आपली जी फिटिंगची लाईन असते ती इथे जॉईंट होते. आता तुम्हाला बघायचं आहे की आपली जी फुल बस्ट असते त्याच्यामध्ये डिस्टन्स किती आलेला आहे आपला. आता इथे आपलं जे अर्धा इंच आहे ते शिलाईमध्ये जाणार आहे. ओके. तर ह्या पद्धतीने फुल बस्टमध्ये जवळजवळ अर्धा इंचाचा तरी गॅप आपला आला पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकता फुल बस्ट म्हणजे माझं अर्धा इंचाचं लुजिंग आहे, म्हणजे परफेक्ट असं आपलं हे ब्लाऊज इथे बसणार आहे. पपमध्ये लुजिंग यायलाच पाहिजे तरच ब्लाऊज हा व्यवस्थित बसतो, नाहीतर अन्यथा बसत नाही. ठीक आहे. तर इथे आपलं हे परफेक्ट असं कटिंग झालेलं आहे. तर तुम्हाला इथे समजलं असेल इथे आपण जे किती मायनस केलं होतं शोल्डरमधून, तर ते मागच्या शोल्डरमधून आपण इथे जवळजवळ 1 इंच मायनस केलेलं आहे. ओके. अशा पद्धतीने 1 इंच इथे मायनस केलेलं आहे. तर तुम्हाला पण तसंच करायचं आहे. त्याच्यानंतर इकडे काय करायचं आहे आपल्याला, हे जो बॅक साईडचा पार्ट आहे तो आपल्याला जसंच्या तसं इथे ठेवायचं आहे. इथे ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथून ही लाईन अशी तिरकस ड्रॉ करायची. त्याच्यानंतर आपल्या इथे कोणकोणता पार्ट हा मायनस होणार आहे ते आपण बघणार आहोत. तर इथे आपला हा जो पार्ट आहे तो मायनस होणार आहे. बॅक साईडचा सुद्धा आपण इथे कट करणार आहोत. त्याच्यानंतर इथून आपला हे आर्महोल नवीन तयार केला तर तो मायनस होणार आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा मायनस होणार आहे आपला. इथे आपला हा टक्स पण मायनस होणार आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला कटिंग करायचं आहे. तर 34 साईजमध्ये तुम्ही इथे बघू शकता. तर 34 साईजमध्ये तुम्हाला आर्महोल राऊंड जो आहे 15 इंच 15.5 इंच 14.5 इंचच्या आसपास 34 साईजमध्ये येतो. तर ह्या दरम्यान तुमचा आर्महोल राऊंड येऊ शकतो. तर मी तुम्हाला आर्महोल राऊंडसुद्धा सांगून देते. त्याच्यानंतर शोल्डरसुद्धा 14 इंच 14.5 इंचच्या आसपास हा आपला शोल्डर येतो. त्याच्याहून थोडंसं 14.25 इंचाचा पण शोल्डर 34 साईजमध्ये येतो. तर जास्तीत जास्त 34 साईजमध्ये थोडीशी हेल्दी असेल 34 साईजची लेडीज तर त्यावेळेस 14.5चा पण येतो आणि 14चा पण येतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला कटिंग करायचं आहे. आता इथे आपण परफेक्ट असं कटिंग करून घेणार आहोत. सर्वात पहिल्यांदा काय करायचं, जो बॅक साईडचा पार्ट आहे ते आपलं जे मायनस करायचं बाकी होतं ते सर्वात पहिल्यांदा मायनस करून घेऊया आपण. इथे जे आहे आपण ते काय करणार आहोत, नॉच लावून घेतलेली. त्याच्यानंतर हे पण पार्ट आपले इथे ह्या पद्धतीने कटिंग करायचं आहे. आता बऱ्याच वेळा ना काय होतं, टीचिंग करताना पण काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला. तर टीचिंग करताना काय होतं, बऱ्याच वेळा इथे आहे ना हा जो इथून भाग आहे ना जवळजवळ 1.5 इंचापर्यंत काय होतो असा थोडासा तरंगल्यासारखा होतो. तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं, हा जो पार्ट आहे ना तो थोडासा स्ट्रेट करून घ्यायचा आहे. ही ट्रिक्स तुम्हाला म्हणजे अनुभवानुसार तुम्हाला त्याच्यामध्ये फॉलो करायची आहे. एखाद्या साईजमध्ये येत नाही परंतु एखाद्या साईजमध्ये येते. ज्यावेळेस तुम्ही टीचिंग करता त्यावेळेस ते करायचं असतं, परंतु मी तुम्हाला इथे कटिंग करताना सांगितलेलं आहे. जे शिलाई मार्जिन आहे ते आपण डायरेक्ट पेपरवरती नाही वाढवणार आहोत, तर ते आपण डायरेक्ट काय करणार आहोत, ब्लाऊज पीसावरती वाढवणार आहोत. नंतर हे आपलं मायनस होणार आहे, ते मायनस करायचं आहे आपल्याला. परफेक्ट असं आपण कटिंग केलेलं आहे. तुम्ही नक्की एकदा जो तुमचा नेक आहे तो लूज पडतो वगैरे तर ते प्रॉब्लेम तुमचा येणार नाही, कारण गळा रुंदीनुसार आपलं बॅक साईडच्या पार्टनुसार फ्रंट बाजूचा कट केला तर ती गळा रुंदी आहे ती जास्त वाढते आणि म्हणून मग तो फ्रंट बाजूचा नेक आपला हा लूज पडतो. तर ह्या पद्धतीने संपूर्ण आपण बोटनेक ब्लाऊजचं इथे कटिंग बघितलेलं आहे.
व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।